हाँ बस वैसे दिख के आएगा वीडियो में। नाही. आज आम्ही इथे आलेलो आहे. याला मदत नाही म्हणू शकत मी, सहयोग हा शब्द जास्त योग्य होईल. कारण मदत करणारे आम्ही कोणी नाही आहे. आम्ही सामाजिक कामं करतो. त्यासाठी कुठूनही फंड अवेलेबल झाला की त्या फंडमधून आमचे पण काम चालतात. आणि त्याच्यातनं उरलेला जो फंड असतो त्या फंडाचा आम्ही बहुतेक समाज उपयोगी कार्यालाच आम्ही ते पैसे वापरतो. मागच्या वर्षी या मॅडम प्रेमाजी धूत या होत्या अध्यक्ष आमच्या करिअर रोड माहेश्वरी महिला मंडळाच्या. त्यांच्या काळात त्यांच्याकडे काही पैसे उरले होते, तर त्यांनी असं सांगितलं की मला मदत करायची कुठेतरी. आणि मग आम्ही शोधाशोध सुरू झाली आणि त्या शोध मोहिमेतनं ह्या वृद्धाश्रमचं नाव कळालं की इथे गरज आहे. आणि ज्या वेळेला त्या इथे येऊन गेल्या, भेटून गेल्या, तेव्हा कळलं की बेडशीटची गरज आहे. तुम्हाला बेडशीट चांगल्या नाही आहेत, तर आम्ही बेडशीटबरोबर काही धान्यही घेऊन आलेलो आहोत. हे धान्य जास्त नाही आहे माझ्या हिशोबाने, ह्या जास्तीत जास्त 1 महिन्याचं रेशन असेल हे तुमचं. पण याच्या पुढे अजूनही धान्य देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. आणि आम्हाला नाही जमलं तर बाकीच्या बरेच क्लब आहेत. इवन मी लायन्स क्लबची मेंबर आहेत, तर लायन्स क्लबमध्ये अनाजदान ही एक ॲक्टिव्हिटी कंपल्सरी आहे. तर त्यावेळेला मी इथे तुमचं नाव सजेस्ट करेन पुढच्या येणाऱ्या अध्यक्षाला. आणि त्याप्रमाणे जर झालं तर मला काहीतरी सहायता तुम्हाला परत करता येईल असं वाटतं आहे. त्या हिशोबाने मी माझं हे काम चालू ठेवेल. आणि मंडळ तर आहेच आमचं. दरवर्षी आता आमच्याकडे पण 3 वर्षांतर अध्यक्ष बदलतो, तर त्या 3 वर्षात नवीन अध्यक्ष या झालेल्या आहेत. यांना जर जमलं तर ह्या अनाजदान करतील. नाहीतर ह्या जेव्हा सीटवरनं उतरतील किंवा सीटवर ज्या वेळेला त्यांचा कार्यकाळ संपेल त्याच्या आधी त्या इथे अनाजदान देईल अशी मला खात्री आहे. मी तुम्हाला प्रॉमिस नाही करू शकत, पण माझी विनंती राहील अध्यक्षाला नवीन पण की त्यांनी पण काहीतरी अनाजदान इथे करावं नक्की. आज आम्ही इथे आल्यानंतर तुमच्या सगळ्यांशी भेटलो. खरंच खूप कौतुक आहे राहणाऱ्यांचं पण आणि करणाऱ्यांचं. सगळ्यात महत्त्वाचं मॅडम आत्ताच बोलल्या की एका ठिकाणी जागा पुरत नाही म्हणून आमचे 4 ठिकाणी आश्रम आहेत. आणि 4ही ठिकाणचं मॅनेज करणं, एक घर मॅनेज करताना बाईला बसबस होतं. आणि इथे एवढ्या जणांना त्या तुम्हाला मॅनेज करत आहात. कुणाचं कधी दुखत पण असेल, कुणाला काही सहायताची पण गरज असेल, पण जेवढं त्यांना जमतं आहे त्या नक्की करताय, ते फार कौतुकास्पद आहे. आजचा समाज कम्प्युटर युगमुळे कम्प्युटरच झालेला आहे, पण त्याच्यातही अशी जी सहायता यांनी केलेली आहे किंवा ह्यांनी जे काही काम सुरू केलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे की आज त्या एवढं काम करत आहात. स्वतःच्या आईला सांभाळ करत आहात, वडिलांना सांभाळ करत आहात. तर ही जी भावना आहे ती भावना खूप मोठी आहे आणि खूप चांगली पण आहे. तर त्यांना मदत करणं हे आमचं कर्तव्य होतं. आम्ही नाही दिलं तरी त्या चालवत आहेत, तो काही विषयच नाही आहे. पण देण्याचा प्रयत्न नक्की राहील. थँक्यू आज तुमच्या सगळ्यांचं.